गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि असं असताना पुण्यामधल्या पवार काका पुतण्यांच्या मनोमिलनाच्या भेटीची सुद्धा चर्चा रंगली आहे। आज पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले। महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्याच्या नंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसोबत काका पुतण्याची वेगळी 2.5 तास बैठक झाली। यावेळेला शरद पवार आणि अजित पवार हे शेजारी शेजारी बसले होते। गेल्या 15 आठवड्यामध्ये 2 वेळा ही भेट झाल्यामुळे ठाकरेंच्या घरात युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावरती आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये जोर धरते आहे। पुण्यामध्ये शरद पवारांसोबतच्या भेटीच्या नंतर परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं अजित पवार म्हणतात। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।